संतपणा आयुष्याचा कठीणतम प्रवास. कधी आपण विचार केला आहे का, संत होणे म्हणजे नेमके काय? लोकांच्या मनात संत म्हणजे नेहमी शांत, संयमी, सर्वांना प्रेम देणारा, क्षमा करणारा अशी एक आदर्श व्यक्ती. पण या आदर्शाच्या मागे किती मोठा त्याग, किती कठोर आत्मसंयम आणि किती असंख्य परीक्षांचा डोंगर लपलेला असतो हे फार कमी लोकांना माहीत असते. संत होणे म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी सांगणे नव्हे, तर त्या गोष्टी आपल्या जीवनात, आपल्या विचारात आणि आपल्या प्रत्येक कृतीत उतरणे. एखादा अपमान झाला, अन्याय झाला, तरीही मनात राग, सूड किंवा कटुता न बाळगणे हे सहज शक्य नाही. संत आपल्या अहंकाराचा पूर्ण त्याग करतो, कारण त्याला माहीत असते की अहंकार हा सगळ्या वाईटाचं मूळ आहे. लोक संताला फक्त त्याच्या चांगुलपणामुळेच नाही, तर त्याच्या सातत्यामुळे ओळखतात. प्रलोभन, टिंगल, गैरसमज, अपमान हे सर्व रोज अनुभवूनही आपली सत्यनिष्ठा आणि करुणा न सोडणे हीच खरी परीक्षा असते. संतपणाचा मार्ग काट्यांनी भरलेला असतो, कारण तो केवळ आपल्या दोषांशी लढा देत नाही, तर इतरांच्या राग, लोभ, मत्सर यांचाही शांतपणे सामना करतो. संत होणे म्हणजे जगापासून पळ काढणे नव्हे, तर जगात राहून जगाच्या प्रत्येक परिस्थितीला एक मोठ्या मनाने सामोरे जाणे. संतपणा ही एक दिवसात मिळणारी गोष्ट नाही, ती आयुष्यभराच्या साधनेचा, संयमाचा, आत्मपरीक्षणाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा परिणाम असते. म्हणूनच आपण संत होऊ की नाही हे महत्त्वाचे नाही, पण त्यांचा मार्ग समजून घेण्याचा, त्यांच्या गुणांचा थोडा का होईना आपल्या जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या जीवनप्रवास अधिक शांत, अधिक सुंदर होईल. आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.